नमस्कार, मी अभिषेक दिवा सोलर मधनं आज आलोय आपण कोथरूडमध्ये राहुल टॉवर मध्ये. आज आपण घेणार आहोत कस्टमर रिव्ह्यू सोलर सिस्टीमचा. साईट कंप्लीट होऊन ऑलमोस्ट 2 महिने झालेत. साधारणतः 50 किलोवॅटचं काम आहे. त्यातलं 15-15 किलोवॅटचे 2 सिस्टीम आपण बसवलेत आणि 10-10 किलोवॅटचे त्यांचे जुने सिस्टीम होते जे रिलोकेट केलेत कारण ते खाली होते, शॅडोचा प्रॉब्लेम होता. सो लवकरच बघूया कस्टमर रिव्ह्यू राहुल टॉवर. नमस्ते मॅडम. नमस्कार. मॅडम आहेत राहुल टॉवरचे सेक्रेटरी. लास्ट 4 वर्षापासून ते काम करतात. बाकी इंट्रोडक्शन मॅडम देत. मी शर्मिला हेमंत वाघ, सेक्रेटरी म्हणून मी काम करते. आणि आम्ही सोलर बसवायला जेव्हा सुरुवात केली किंवा ठरवलं की प्रोजेक्ट करूयात, तेव्हा आम्ही काही कोटेशन मागवली. सो मॅडम, दिवालाच का कोटेशन दिली? आम्ही 4 कोटेशन्स मागवली होती वेगवेगळ्या लोकांची. आणि आम्ही आधीची जी सिस्टीम बसवली होती त्याची होती आणि ती आम्हाला फारसा अनुभव चांगला नाही आला. आणि आम्ही जेव्हा हे 4 कोटेशन्स सगळे बघितले त्यावेळेला आम्हाला अभिषेक, तुम्ही आणि दीपा यांचा अनुभव खूप चांगला आला. तुम्ही खूप कॉपरेट केलं आणि सगळी डिटेल माहिती, प्रेझेंटेशन वेळोवेळी जितक्या वेळा आम्ही बोलवलं तितक्या वेळेला येऊन दिलं. त्यामुळे मग आम्ही तुम्हाला सिलेक्ट केलं. एक प्रश्न असा होता की म्हणजे मला कुठल्या कंपनीचं असं नाव नाही घ्यायचं, पण तुम्हाला काय त्यांचा एक्सपिरियन्स आला, त्यांचं काय प्रॉब्लेम वाटलं की तुम्ही त्यांना नाही दिलं? त्यांनी काम ज्या पद्धतीने केलं ते फारसं नव्हतं. आणि तिथे सबसिडी, शेवटी सोसायटी आहे आणि मेंटेनन्स लोकांचे पैसे आहेत, तर सबसिडीवरही आमचं खूप हे होतं. तर ती सबसिडी मिळायला आणि हे सगळं करायला त्यांच्याकडून खूप वेळ लागला. म्हणजे अजूनही ती आमची सबसिडी पेंडिंग आहे. बरोबर. तर लोकांना ती उत्तरं मॅनेजमेंट कमिटीला द्यावी लागतात. त्यामुळे मग आम्ही त्यांचा विचार परत केलाच नाही. काम जेव्हा तुम्ही दिलं तेव्हा तुम्हाला कामाबद्दल काय बोलायचं वाटतं? नाही, खूप दिवाला आम्ही काम दिलं. खूप सुंदर काम केलं त्यांनी आमचं. काही त्यांना आम्ही खूप आउट ऑफ वे जाऊन गोष्टी सांगितल्या होत्या की टाकीवर घ्या आणि ते सगळं थोडंसं अवघड नॉर्मल पेक्षा काम होतं, पण त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं. थोडा उशीर झाला आमच्या टाइमलाईन किंवा दिल्या होत्या त्या पुढे जायला, पण त्यांनी काम खूप परफेक्ट केलंय. आता अजून ऊन इतकंसं पडायला सुरुवात झाली नाहीये, पण तरी त्याचं जनरेशन खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालंय. स्प्रिंकलर सिस्टीम इंट्रोड्यूस केली इथे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मेंटेनन्स इझी किंवा आता पॅनल क्लीन करताना काही इन्सिडेंट्स घडले, आता व्हॉट्सअपवरती व्हिडिओज वगैरे बघित असाल, त्यासाठी आपण डिवाने स्प्रिंकलर इंट्रोड्यूस केले की बाबा हाईट वरती काम आहे, पाण्याशी संबंध आहे, इलेक्ट्रिसिटीशी संबंध आहे, त्या माणसाचा पाय घसरू शकतो, तर ह्युमन लाईफ ही इम्पॉर्टंट आहे. सो सोसायट्यांमध्ये, फॅक्टरीमध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण ऑटोमेशन स्प्रिंकलर केले. तर स्प्रिंकलर बद्दल तुम्हाला काही त्याचा काय अनुभव आला? नाही, आम्हाला खूप फायदा वाटला त्याचा. कारण पूर्वी आम्ही ते मॅन्युअली करून घेतो, जी सिस्टीम होती ती, आणि आता ही सिस्टीमही वाढली आहे. त्यामुळे इतक्या वेळेला एवढ्यावर लोकांना पाठवायचं मेंटेन करायला, त्यापेक्षा आम्हाला हे चांगलं वाटलं. आणि टेक्नॉलॉजी नवीन होती, ती वापरली आणि त्याचा आम्हाला चांगला फायदा दिसतोय. आठवड्यातून 3 दिवस आम्ही ते सध्या ठेवलंय, सेट केलेलं आहे. तर छान येतो एक नवीन अनुभव आणि नवीन पद्धतीने सगळं आलंय. बाकी आता मला वाटतं 2-2.5 महिने झालेले आहेत सिस्टीम लागून, नेट मीटर लागून. या 2 महिन्यामध्ये तुम्हाला काही सर्व्हिसची गरज पडली आणि तुम्हाला सर्व्हिस कशी मिळाली किंवा सर्व्हिस बद्दल काय बोलाल? नाही, सर्व्हिस चांगली आहे आणि आफ्टर सेल्स सर्व्हिसच चांगली होती. हे दिवाला निवडायचं एक महत्वाचं कारण होतं की जेव्हा आम्ही फोन करतो त्यावेळेला एक अर्ध्या तासाच्या आत अभिषेक, तुम्ही स्वतः किंवा कोणाला तरी पाठवता आणि आमचे पण प्रॉब्लेम फारसे आलेच नाही, पण अटेंड करता त्यावेळेला. आणि खूप महत्वाची गोष्ट मला याच्यात सांगायची आहे की आमचं नेट मीटरिंग होऊन सिस्टीम सुरू व्हायच्या आत आम्हाला आमची सगळी सबसिडी मिळाली. तर ते श्रेय तुम्हाला आणि दीपाला नक्कीच जातं. शेवटचा प्रश्न, दिवाला रेकमेंड कराल का? नक्की आम्ही तुम्हाला रेकमेंड करू. आणि म्हणजे जसं म्हटलं आम्ही असं की सिस्टीम बसवण्याचं काम होऊन लोक निघून जातात, हा आमचा आधीचा अनुभव आहे. पण यावेळेला आफ्टर सेल्स सर्व्हिसचा जो तुमचा मुख्य पार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे आणि त्या बेसिसवर आम्ही तुम्हाला नक्की सजेस्ट करू. डेफिनेटली मिळेल. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्ही नक्की तुमचं नाव दुसऱ्या सोसायटी आणि लोकांना रेकमेंड करू. मॅडम, थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू व्हेरी मच.